सोन्या चांदीच्या किमतीत टॅक्स सर्जिकल स्ट्राईक, मोदी सरकारचा मोठा निर्णय. नमस्कार मित्रांनो, MH9 मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजची सकाळ एका मोठ्या धक्क्यानं उजाडली आहे. भारतीय सराफा बाजारात जणू काही किमतींचा भूकंप आलाय. तुम्ही जर आज दागिने खरेदी करणार असाल तर थांबा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय घराबाहेर पडू नका, कारण तुमचे हजारो रुपये वाचू शकतात. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती. जर तुम्हाला दररोज सोन्या चांदीचे अचूक भाव घरबसल्या पाहायचे असतील तर आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती घंटीची बटन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. ब्रेकिंग न्यूज. मोदी सरकारने सोन्या चांदीच्या बाबतीत एक असा ऐतिहासिक आणि कठोर निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मार्केटमध्ये एकच खळबळ माजली आहे. आज बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत तब्बल 8,700 रुपयांची अवाढव्य वाढ झाली आहे, तर चांदीने चक्क 15,000 रुपयांची ऐतिहासिक झेप घेतली आहे. हा भाव का वाढला? त्याचं मुख्य कारण काय? केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क, इम्पोर्ट ड्युटी 6% थेट 15% नेलं आहे. ही 9% वाढ म्हणजे सराफा बाजारावर झालेला टॅक्स सर्जिकल स्ट्राईकच म्हणावा लागेल. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आणि व्यापार तूट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. पण यामुळे सामान्य माणसाचं बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. जागतिक कारणे आणि सविस्तर विश्लेषण. फक्त टॅक्सच नाही, तर जागतिक परिस्थितीही या दरवाढीला कारणीभूत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेत आणि त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. आता पाहूया आजचे आपल्या शहरातील ताजे भाव. आजचे चांदीचे दर. सिल्वर प्राइस टुडे: 1 ग्रॅम 287 रुपये, 10 ग्रॅम 2,870 रुपये, 1 किलो चांदी 2,87,000 रुपये. आज 15,000 रुपयांनी महागली. आजचे सोन्याचे दर. गोल्ड प्राइस टुडे: 18 कॅरेट गोल्ड, 10 ग्रॅमचा भाव 1,25,160 रुपये. 22 कॅरेट गोल्ड, दागिन्यांचे सोने, 10 ग्रॅमचा भाव 1,48,580 रुपये, 8,000 रुपयांची वाढ. 24 कॅरेट गोल्ड, शुद्ध सोने, 10 ग्रॅमचा भाव 1,61,500 रुपये, 8,700 रुपयांची वाढ. टीप: या भावावर 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे लागतील, याची नोंद घ्या. खरेदीदारांसाठी खास सल्ला. ज्यांच्या घरात लग्नकार्य आहे त्यांना आता प्रति तोळा 10 ते 11,000 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तज्ज्ञांच्या मते हा टॅक्स आता लगेच कमी होणार नाही. त्यामुळे भाव कमी होण्याची वाट पाहण्यापेक्षा थोड्या प्रमाणात खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. गुंतवणूकदारांनी मात्र सध्या मार्केट स्थिर होण्याची वाट पाहावी. तर मित्रांनो, सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे भाव कमी व्हायला हवेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून पाहत आहात ते सुद्धा आम्हाला कळवा. अशाच ताज्या आणि खात्रीशीर बातम्यांसाठी MH9 मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.